अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद प्रोग्राम टुगेदर वीकेंड सगड मां हमारी मेज़बान शाज़िया करीम। अॼु असां मौजूदु आहियूं NED यूनिवर्सिटी में ऐं NED यूनिवर्सिटी तक़रीबन 103 साल पुराणी आहे। हिन यूनिवर्सिटी में तमामु घणा शोबा आहिनि, तमामु घणा डिपार्टमेंट्स आहिनि ऐं अॻिते हली करे जॾहिं अव्हांखे उन्हनि डिपार्टमेंट्स जे हवाले सां ॿुधाईंदासीं त यकीनन अव्हां पाण हैरत में हैरान थी वेंदव त पाकिस्तान जे अंदरि ही फील्ड्स बि आहिनि। ईअं न आहे त उन्हनि फील्ड्स जे बारे में कंहिंखे ख़बर कोन आहे या सफ़ा उहे नयूं आहिनि, पर असां वटि जेको आम हिकिड़ो रवैयो हूंदो आहे या आम हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त असांजे वालदेन खे ऐं असांजे नौजवाननि खे सिर्फ़ु इहा ख़बर हूंदी आहे त या त मेडिकल करणी आहे या इंजीनियरिंग में वञिणो आहे या टीचिंग करणी आहे, मतिलबु इन क़िस्मनि जूं फील्ड्स, या वरी लॉ जी फील्ड आहे। उन खां अलावा कहिड़ियूं फील्ड्स आहिनि जिन में नौजवान वञी सघनि था ऐं पंहिंजो करियर ठाहे सघनि था, इन जी ॼाण अॼु मूंखे ॾींदासीं। ऐं जॾहिं मां स्टडी कई पई, मां जॾहिं रिसर्च कई पई हिन यूनिवर्सिटी जे हवाले सां, त मूंखे हैरत थी त हिते एतिरी एडवांस एजुकेशन आहे ऐं एडवांस तरीक़े सां नौजवाननि खे पढ़ायो वञे थो, उन्हनि खे ट्रेन कयो वञे थो ऐं उन्हनि खे मार्केट सां ॻंढियो वञे थो। छो त मां सम्झां थी, यकीनन अव्हां बि सम्झंदा हूंदा त यूथ कंहिं बि मुल्क जे लाइ तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे ऐं यूथ ई आहे जेका मुल्क जी वाॻ संभालींदी आहे ऐं जेका मुल्क खे इकनॉमिकली मथे खणी वेंदी आहे। छो त असांजे मुल्क में नौजवाननि जे लाइ अपॉर्चुनिटीज़ तमामु घटि आहिनि, इंडस्ट्रीज़ जेके आहिनि उहे तक़रीबन ख़तमु थींदियूं पियूं वञनि। इन करे असांजा नौजवान हाणे ऑनलाइन बिज़नेस कनि था या वरी पंहिंजो को न को कारोबार खोलनि था, पर मां सम्झां थी त गवर्नमेंट खे इन हवाले सां अॻिते अचणु खपे ऐं नौजवाननि जे लाइ हिकु मार्केट पैदा करणु खपे त जीअं हीअ जेका यूथ आहे, जेका हिननि यूनिवर्सिटीज़ जे अंदरि पलिजे पई, जेका पढ़े पई, जेका तमामु घणी स्किल्ड आहे ऐं उन्हनि वटि इलाही घणी पोटेंशियल आहे, उन्हनि खे ही मुल्क यूटिलाइज़ करे पंहिंजी जेका इकनॉमिकल कंडीशन आहे उनखे बहितर करे सघे थो ऐं पंहिंजे माहौल खे बहितर बणाए सघे थो। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मूं क्लाइमेट जी ॻाल्हि कई, छो त क्लाइमेट हिन वक़्तु असांजे लाइ वॾो चैलेंज आहे। हाणे मां सोचे रहिया हूंदो त प्रोग्राम एजुकेशन जो आहे, ॻाल्हि मां क्लाइमेट जी थी कयां। भाई तालीम सां ई त सभु कुझु आहे, इल्मु आहे, शऊर आहे, टेक्नोलॉजी आहे, तॾहिं असां शयुनि खे सम्झी सघूं था ऐं उन्हनि खे बचाए सघूं था। सो क्लाइमेट जे हवाले सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि थी हितां जे टीचर्स सां, त मूंखे इलाही कुझु सिखण जे लाइ मिलियो त हवा खे कीअं साफ़ु कजे ऐं पाणी खे कीअं अव्हां ट्रीटमेंट करे दरिया में या समुंड में छॾे सघो था ऐं पंहिंजे क्लाइमेट खे कीअं बहितर बणाए सघो था। प्लांट्स जेके आहिनि उन्हनि खे अव्हां कीअं लॻाए सघो था, कहिड़ा प्लांट्स अव्हां लॻाए सघो था। सो यकीनन इहे जेके समूरियूं शयूं आहिनि उहे एजुकेशन सां रिलेटेड आहिनि। सो असां कोशिशि कंदासीं त कुझु क्लाइमेट जे हवाले सां हिते जेके टीचर्स मौजूदु आहिनि, प्रोफेसर्स मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन खां अलावा घणियूं फील्ड्स आहिनि जिन ते कचहरी कयूं, स्कॉलरशिप्स ते ॻाल्हायूं ऐं उन खां अलावा मार्केट ते ॻाल्हायूं ऐं असांजे नौजवाननि जो फ्यूचर कहिड़ो आहे हिन मुल्क में, असांजा नौजवान ॿाहिरनि मुल्कनि ॾे छो था वञनि, इन्हनि सभिनी शयुनि ते असां ॻाल्हाईंदासीं। उन जे लाइ अव्हांखे असां सां जुड़ियल रहणो पवंदो, छो त जेकॾहिं मालूमात हासिलु करणी आहे त पोइ त अव्हांखे ज़रूरु मतिलबु रिमोट हथ में पकिड़े छॾियो ऐं रिमोट खे काॾे हेॾे होॾे न कजो, छो त तालीम सभु कुझु आहे ऐं तालीम हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे, हिकिड़ो अहिड़ो मां सम्झां थी ज़ेवर आहे जेको इंसान खे हमेशह कमु ईंदो आहे ऐं अहिड़ो हथियार आहे जंहिंसां इंसान का बि जेका वॾी जंग आहे उन खे विड़ी सघे थो। सो इन करे मां हमेशह कोशिशि कंदी आहियां त जॾहिं मां तालीम ते ॻाल्हायां त सिर्फ़ु मां किताबनि ते न ॻाल्हायां, सिर्फ़ु मां उन निसाब ते न ॻाल्हायां, सिर्फ़ु मां उहो रिवायती लेक्चर वेही अव्हांखे न ॾियां त तालीम हीअं आहे, तालीम हूअं आहे। ॾिसो, पैसे जो दौरु आहे, इन करे हाणे असांखे संजीदगीअ सां इहा ॻाल्हि बि सम्झणी पवंदी त जेका शइ असां पढ़ूं था उहा असांखे अॻिते कमु ईंदी या न ईंदी। बाक़ी जेके बेसिक असां जूं एथिकल वैल्यूज़ आहिनि ऐं पंहिंजो कल्चर आहे, पंहिंजी सभ्यता आहे, उनखे सम्झणु,
इहो मां सम्झां थी त वरी मुआशरे जो कमु आहे ऐं वालदेन जो कमु आहे. सो बहरहाल एजुकेशन सिर्फ़ु कंहिं हिकु कलाक जे ॻाल्हाइण जो कमु कोन आहे, बल्कि एजुकेशन हिकिड़ी तमामु वॾी फील्ड आहे जंहिं ते असां घणो कुझु ॻाल्हाए सघूं था. त पोइ मां चाहींदमि त मां पंहिंजे लेक्चर खे हिते ई ख़तमु कयां, छो त हिन महिल ईअं पियो लॻे मां प्रोफेसर आहियां ऐं मुसलसिल ॻाल्हायां पई, लेक्चर ॾियां पई. सो मां चाहींदसि अव्हां जी मुलाक़ात प्रोफेसर सां करायूं था. हाणे असां जंहिं प्रोग्राम जे हिसे में दाख़िल थिया आहियूं उन हिसे में अव्हां जी मुलाक़ात मां हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत सां कराईंदसि जेका घण रुखी आहे ऐं उन्हनि जे बारे में जेकॾहिं मां अव्हांखे ॿुधायां त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में घणो कुझु कयो आहे, घणा कम कया आहिनि. इन करे जेकॾहिं मां तफ़सील में वेंदमि पोइ त मूंखे घणो टाइम लॻी वेंदो. सो मां चाहींदसि त मुख़्तसिर जेको उन्हनि जो हवालो आहे उहो अव्हां जे साम्हूं पेश कयां ऐं उनखां पोइ बाक़ाइदा असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधायूं. सो जीअं तव्हांखे मां ॿुधायो त असां हिन महिल मौजूदु आहियूं NED यूनिवर्सिटी में ऐं हिन महिल अव्हां जी मुलाक़ात कराईंदासीं VC NED यूनिवर्सिटी कराची ऐं 2017 खां उहे हिन यूनिवर्सिटीअ जा VC आहिनि. साण में NED मां ई उन्हनि सिविल इंजीनियरिंग पास कई 1985 में ऐं साण में अमेरिका जॾहिं उहे विया त उते उन्हनि मास्टर्स जी डिग्री हासिलु कई ऐं PhD जे लाइ उहे वरी UK विया. उनखां अलावा बि उन्हनि जो जेको सफ़र आहे, जेका जर्नी आहे, उहा तमामु घणी डिघी आहे. सो भली कार चऊं था डॉक्टर सरोश हशमत लोधी साहब. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम सर, कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह, आप खैरियत से? बिल्कुल ठीक ठाक सर. सबसे पहले तो आपकी बहुत शुक्रगुजार हूँ कि आपने अपना ख़ास टाइम हमें दिया और इस यूनिवर्सिटी के हवाले से यकीनन आपसे काफ़ी बातचीत होगी, लेकिन सबसे पहले अपनी जर्नी के हवाले से बताइए कि कैसे सफ़र शुरू हुआ, मतलब शुरू से लेकर फिर आप VC बने. देखिए, सबसे पहले तो आपका बहुत शुक्रिया, धरती TV का बहुत शुक्रिया. मेरे लिए बाइस इज़्ज़त है इस चैनल पे आना. देखिए, जहाँ तक ताल्लुक़ मेरे ज़िंदगी की जर्नी का, बड़ा सिंपल सा है. मेरे वालिदैन दोनों तालीम याफ्ता थे, माशाअल्लाह, दोनों उस्ताद थे, तो घर में पढ़ाई का माहौल था, गाइडेंस थी, सुपरविजन थी. तो उसके नतीजे में ज़ाहिर है कि मौका मिला, अल्लाह ताला ने अच्छा मौका दिया, नंबर्स अच्छे आते रहे. उस हवाले से NED यूनिवर्सिटी में दाखिला हो गया, यहाँ से सिविल इंजीनियरिंग की. और चूँकि मुझे बहुत शुरू से हमेशा से पढ़ने पढ़ाने का शौक़ था, तो फिर मैंने अपनी चॉइस से NED यूनिवर्सिटी ज्वाइन की है. ये मैंने अपने मास्टर्स करने के बाद की. मैंने स्ट्रक्चरल इंजीनियरिंग में मास्टर्स किया 1988 में. मैंने NED यूनिवर्सिटी ज्वाइन की और जब से एज अ फैकल्टी मेंबर काम कर रहा हूँ. लेकिन आप मेरी जर्नी NED यूनिवर्सिटी में देखेंगी तो 1980 से है. आई केम हियर एज अ फर्स्ट ईयर स्टूडेंट. सर, मतलब स्टूडेंट, उसके बाद अब आप सारा निज़ाम संभाल रहे हैं, तो कैसा फील होता है आपको? बाज़ दफ़ा बड़ी खुशी भी होती है, बाज़ दफ़ा बड़ा अजीब सा महसूस होता है. जब स्पेशली उन क्लासरूम्स में जाता हूँ जिन क्लासरूम में बैठ के मैंने खुद पढ़ा था, तो बड़ी एक सेंस ऑफ अकम्पलिशमेंट भी होता है, लेकिन साथ में खुशी भी होती है. मैं बच्चों को बताता भी हूँ कि ये सब्जेक्ट मैंने, ये टॉपिक यहाँ इसी कमरे में बैठ के सीखा था. तो ये बड़ी मेरे लिए इनकरेजिंग बात है. सही. और उसके बाद फिर ये सारी रिस्पॉन्सिबिलिटीज़, इतने सारे डिपार्टमेंट्स को किस तरीके से? देखिए, वो वक्त के साथ आपकी कैपेसिटी बढ़ती है, कैपेबिलिटी बढ़ती है, नॉलेज बढ़ती है. तो ये ओवरनाइट तो नहीं होता ना, तजर्बा बढ़ता है. तो स्टार्ट तो किया था मैंने लेक्चरर के तौर पे, और लेक्चरर का काम सिर्फ टीचिंग है, लेबॉरेटरी वर्क कराना है. फिर आहिस्ता आहिस्ता आप जैसे लेडर क्लाइंब करते गए, असिस्टेंट प्रोफेसर जिम्मेदारियां बढ़ती गईं. फिर मैं चेयरमैन बना डिपार्टमेंट ऑफ सिविल इंजीनियरिंग का, और वहाँ कोई तकरीबन 7.5 साल मैंने ये जिम्मेदारी निभाई, 2007 से लेकर 2010 तक. फिर 2010 में मैं डीन बन गया, तो डीन की जिम्मेदारियाँ रहीं 7.5 साल. और उसके बाद वाइस चांसलर. तो ये एक तरक्की ग्रेजुअल है, वो आपने सफ़र किया. अच्छा, आपके टाइम में और इस टाइम में जो स्टूडेंट्स हैं,
ان میں آپ کو کیا ڈفرینس نظر آتا ہے؟ دیکھیے بہت سارے فرق ہیں. ایک تو اسٹوڈنٹس کے سے ایکسپیکٹیشنس بہت بڑھ گئی ہیں. صحیح. جو ٹیکنالوجیکل ڈیولپمنٹ ہوا ہے اس سے پرفارمنس لیولس کو بھی ایکسپیکٹیشنس بڑھ گئی ہیں. بالکل. دوسری بات یہ کہ اب نالج اتنی زیادہ وائڈ اسپریڈ ہے اور اتنی ایزیلی اویلیبل ہے کہ اس کو ایکوائر کرنا اور اس کو ریٹین کرنا بچوں کے لیے چیلنج ہوا ہے. تیسری چیز یہ کہ ڈسٹریکشن بھی بہت بڑھ گیا ہے. جب ہم پڑھتے تھے تو اس زمانے میں ہماری جو ڈسٹریکشن تھی وہ کیا تھی؟ کھیل کود تھا, شرارت تھی. اب تو سب سے بڑی ڈسٹریکشن موبائل فون ہے. موبائل فون میں بچہ اتنا مصروف ہے کہ اسے تو برابر والی کی بھی خبر نہیں ہے. یہ چیلنج ہے اس کے لیے. ایک طرف موبائل فون کی افادیت ہے لیکن دوسری طرف اس کو آئسولیشن میں دھکیل رہا ہے. تو پھر پلس یہ کہ کیونکہ نالج کے چینل, انٹرنیٹ موجود ہے, یوٹیوب موجود ہے, انفارمیشن کے اتنے چینلز موجود ہیں نا کہ بچے دے آر اوور ویلڈ ود انفارمیشن اینڈ نالج. تو اس لیے میں دیکھتے ہیں کہ ان بچوں کا فوکس تھوڑا سا کبھی کبھی کمزور ہوتا ہے. لیکن جہاں تک ویسے تعلق ہے تو یہ بچے کم عمر ہیں. ہمارے پاس جو بچے آتے ہیں وہ 18 سال کی عمر میں آتے ہیں, 22-23 سال کی عمر میں گریجویٹ کر جاتے ہیں. تو مائنڈ سیٹ سب کا ایک ہی ہے. سب میں بہت انرجی ہے, سب میں کچھ کرنے کی خواہش ہے, سب لوگ محنت سے آگے بڑھنا چاہتے ہیں. یہ چیزیں تو اس وقت بھی تھیں, آج بھی ہیں, لیکن طریقہ کار میں بڑا فرق آ گیا ہے. پھر یوں دیکھیں تو ویلیوز بھی سوشل ویلیوز بھی بہت چینج ہوئی ہیں. اور سوشل ویلیوز کے ساتھ ظاہر ہے کہ ہر انسان چینج ہوا, ہم بھی چینج ہوئے, تو بچے بھی چینج ہوئے. تو میں یہ نہیں کہہ رہا کہ کوئی اچھا یا برا ہے. ہم نے اپنا وقت گزارا, ہمیں بہت اچھا لگتا ہے, بہت اچھا لگتا ہے, ٹھیک ہے. تو اور ہر ایک کو اپنا وقت اچھا لگتا ہے. آج بھی جب دوستوں میں بیٹھتے ہیں تو ایسے ہی لگتا ہے کہ 18-20 سال کے ہو گئے, اسی طرح کی زبان, اسی طرح کی گفتگو. لیکن حقیقت یہ ہے کہ میں سمجھتا ہوں کہ آج کا بچہ کے اوپر بہت زیادہ چیلنجز ہیں آج سے 30 سال کے مقابلے میں. بالکل. سر آپ کا تو زمانہ مطلب مجھ سے لازم ہے کہ پہلے کا ہے. جب میں اپنے دور کو دیکھتی ہوں تو مجھے اس وقت لگتا تھا کہ ہم لوگ بڑے سنجیدہ تھے پڑھائی کو لے کر اور چیزوں کو لے کر. ہمیں کبھی ماں باپ نے یہ نہیں کہا کہ بیٹا کتابیں اٹھاؤ پڑھ لو. ہمیں ہمیشہ یہ سننے کو ملا کہ کب کتاب کی جان چھوڑو گے. تو اب میں وہ سنجیدگی اس جنریشن میں نہیں دیکھ رہی ہوں. میں بھی یہ میرا ذاتی اوپینین ہو. نہیں, آپ کو کیا لگتا ہے؟ آپ کی رائے کافی حد تک درست ہے. میں نے جیسے پہلے عرض کیا نا کہ بچوں کے پاس ڈسٹریکشن بہت ہے نا. ڈسٹریکشن بہت. دیکھیے پہلے ہمارے بچپن میں تو خیر میں آپ کو, ہم تو پچھلی صدی کے لوگ ہیں, تو اس زمانے میں تو ٹی وی بھی ہمارے بچپن میں نہیں تھا, تھوڑا سا بڑے ہو کے آیا ہے. اور آپ کو بڑی حیرت ہوگی کہ ایک وہ وقت تھا کہ ٹی وی شام 5 بجے سے رات 11 بجے تک آتا تھا اور پیر کے دن چھٹی ہوتی تھی. صحیح. پاکستان ٹیلی ویژن کی پیر کے دن چھٹی ہوتی تھی. تو اب اس دور سے اب دیکھیں تو انٹرٹینمنٹ کی جو میڈیا جو چینلز ہیں اتنے زیادہ بڑھ گئے تو بچے کے لیے فوکس کرنا بڑا مشکل ہے. اب ہم کیا کرتے تھے, سڑک پہ جا کے کھیلتے تھے, یا بہت بڑا کوئی کارنامہ ہوا تو ٹی وی دیکھ لیا. ٹی وی بہت لمیٹڈ سا تھا. پھر جب آپ لوگوں کا دور آیا تو پھر بھی انٹرٹینمنٹ اور وہ سب چیزیں بہت بڑھ گئی تھیں. اب آج سے آپ کا کتنا کوئی بہت پرانا وقت تو آپ کا بھی نہیں ہوگا, 8-10 سال 15 سال 10 سال کا ہوگا. لیکن اصل میں چیز یہ ہے کہ جو آج ہے اور جو ٹیکنالوجیکل ایڈوانسمنٹس ہیں نا, اس میں ڈسٹرپشن بہت ہوا ہے, بچوں کا فوکس لوز ہوا ہے. اس کی وجہ سے ان کا جو اسپین آف اٹینشن ہے نا وہ بھی کم ہو گیا. جیسے جنرلی میں ایک بات بتاؤں آپ کو, میرا تجربہ یہ ہے کہ لڑکوں کا جو اسپین آف فوکس ہوتا ہے نا وہ بہت چھوٹا ہوتا ہے, لڑکیاں پھر بھی فوکس کرتی ہیں. بالکل. اور آپ دیکھ لیجیے آج بھی اکیڈمکس میں بچیاں اور لڑکیاں زیادہ بہتر پرفارم کر رہی ہیں لڑکوں کے مقابلے میں. کیونکہ لڑکوں کے لیے میں نے دیکھا شاید قدرتی ہے, ایک جگہ فوکس کر کے بہت دیر تک بیٹھے رہنا اور کرتے رہنا بڑا مشکل ہوتا ہے. صحیح کہا آپ نے. ہمارے ٹائم میں جب ہم پڑھتے تھے تو ہمارے اوپر یہ پریشر نہیں تھا کہ آپ کو نوکری کرنی ہے آگے جا کے. ہمیں یہ کہا جاتا تھا کہ آپ کو پڑھنا ہے. لیکن آج کے نوجوان کو اٹھتے ہی یہ چیلنج ہوتا ہے کہ جی آپ کو جاب کرنی ہے. تو اس چیز کو آپ کس طرح سے دیکھتے ہیں؟ دیکھیے وہ ایک پریشر جو جاب کا ہے. تھوڑا سا میرا اس میں تھوڑا سا ہوا کہ کیونکہ میں ہمیشہ میرا تعلق انجینئرنگ یونیورسٹی سے رہا, تو ہمارے پاس جو بھی بچے آتے ہیں وہ جاب فوکس نہیں رہے. وہ بائی پریشر نہیں تھا, بائی چوائس ہے. جو بچے انجینئرنگ کے اداروں میں آتے ہیں وہ بائی چوائس آتے ہیں, تھرو اے ویری فیئرس کمپٹیشن آتے ہیں. تو ان کو یہ ذہن میں ہوتا ہے کہ نوکری کرنی ہے یا آگے چل کے اپنا کاروبار شروع کرنا ہے. تو یہاں میرا تجربہ جن بچوں سے میں نے ڈیل کیا اس میں یہ نہیں تھا. لیکن اب ضرورت جو فرق محسوس ہوا ہے وہ یہ کہ اب بچوں کی خواہش ہے کہ وہ
اوور نائٹ ترقی کرتے ہیں, بہت تیزی سے آگے نکل جائیں. ہاں مطلب پیشنس کی کمی آ ڈگری گئی ہے. ملی نہیں اور فوراً یہ ڈگری ملی نہیں, ان کی خواہش ہے کہ وہ چیف انجینئر بن جائے. چیف انجینئر تو تھوڑا سا یہ فرق آیا, لیکن شاید عمر کے ساتھ امپیشنٹ ہوتا ہے آدمی, وقت کے ساتھ چیزیں سمجھ میں آ جاتی ہیں. اور پھر دوسری بات یہ کہ جو ذمہ داری ہے نا, جب سب پہ ذمہ داری پڑتی ہے تو میچورٹی آتی ہے. بغیر ذمہ داری کے جہاں ماں باپ پال رہے ہوں یا چلیے آپ کے اوپر اپنی ذاتی ذمہ داری ہو تو شاید سیریسنس نہیں آتی. تو میرا تجربہ اور یا میرا جو بھی تھوڑا بہت ایکسپیرینس ہے وہ یہ کہ جو بچے انجینئرنگ میں آتے ہیں وہ جاب سینٹرک تو ہوتے ہیں. اوکے سر, پاکستان کے اندر چونکہ کافی ٹائم سے ہم دیکھ رہے ہیں کہ انڈسٹریز جو ہیں وہ تباہ ہو رہی ہیں, نئی بن بھی رہی ہیں, ایسا نہیں ہے کہ بالکل ہی کوئی تال آ گیا ہے, لیکن اس طریقے سے کام نہیں کر رہی جس طرح ہم لوگ ویسٹ میں دیکھتے ہیں. تو اس چیز کو آپ کس طرح دیکھتے ہیں کہ انڈسٹری میں ہمارے بچوں کے لیے کتنا اسپیس ہے؟ دیکھیے یہ پہلی تو بات یہ کہ میں آپ کی بات سے ایگری کرتا ہوں, اس میں کوئی شک نہیں ہے کہ ڈیٹوریشن ہوا ہے اور ہر سیکٹر میں ہوا ہے, ہر سیکٹر میں ہوا ہے. تو وہ باقی انڈسٹریل سیکٹر میں بھی ہوا ہے. اب اس میں کسی ایک کو مورد الزام ٹھہرانا تو ذاتی ہے, لیکن بیسکلی سکسیسو گورنمنٹس کی جو پالیسی میکنگ ہے وہ شاید ایٹ پار نہیں رہی, اور اس کی وجہ سے پچھلے اسپیشلی 50-60 سالوں میں جو ڈائریکشن تھا وہ ہمارا وی ور ناٹ ایبل ٹو فوکس دیٹ ڈائریکشن, اور اس کی وجہ سے جو اکانومی ہے نا وہ رولر کوسٹر پہ کبھی اوپر ہو جاتی ہے کبھی نیچے ہو جاتی ہے, زیادہ تر نیچے رہتی ہے پھر تھوڑا سا اوپر آتی ہے, اور اس کی وجہ سے ظاہر ہے کہ جتنے سیکٹر ہیں وہ سفر کر رہے ہیں تو انڈسٹریل سیکٹر بھی سفر کر رہے ہیں. پلس جو اب پریشرز ہیں وہ کچھ ایسے ہیں کہ جیسے اب آج کل آپ بجلی کا ہی دیکھ لیجیے, بجلی اتنی ایکسپینسو ہو گئی, اس کی وجہ سے مینوفیکچرنگ تو آلموسٹ امپاسبل ہو گئی ہے. بالکل. اور جب مینوفیکچرنگ یا آپ کے پاس انڈسٹریل بیس کمزور ہو جائے تو آپ کی ایکسپورٹس کم ہو جاتی ہیں. جب ایکسپورٹس کم ہو جاتی ہے تو پھر اکانومی ڈائریکٹلی ہٹ ہوتی ہے. دین یور اکانومی بیکمز این امپورٹ بیسڈ اکانومی. یو نیڈ اے لاٹ آف منی ٹو امپورٹ رادر دین یو آر ارننگ منی, یو آر اسپینڈنگ منی, اور پھر وہ سورسز آف انکم نہیں ہوتے آپ کے پاس. میں سمجھتی ہوں بلکہ دنیا میں یہ مانا جاتا ہے کہ کسی بھی ملک کی طاقت اس کے نوجوان ہوتے ہیں. دیکھیے اس میں تو کوئی شک نہیں ہے کہ نوجوان ہی وہ لوگ ہیں جو کہ آگے ملک کی بابلر سنبھالیں گے اور ذمہ داری لیں گے, اور وہی لیڈر ہوں گے, وہی پالیسی میکرز ہوں گے. لیکن ہمیں اس نوجوان کو تیار بھی تو کرنے کی ضرورت ہے, اس خالی طاقت سے تو نہیں ہوگا نا کہ ہم. اسی لیے یہ سوال میں نے آپ سے کیا کہ کیا ہماری یوتھ تیار ہے؟ میرا خیال ہے کہ اور زیادہ کام کرنے کی ضرورت ہے. اچھا. ایک ایز اے قوم ہمیں بہت زیادہ ضرورت ہے کہ ہم گڈ کوالٹی ہیومن کیپٹل پروڈیوس کریں. ہمارے بچے بڑے ٹیلنٹڈ ہیں, میں پورے یقین سے کہہ سکتا ہوں کہ جو پاکستان میں ٹیلنٹ ہے شاید پوری دنیا میں کہیں نہیں ہے, کہیں بھی نہیں ہے, لیکن ہم ان کو انگیج نہیں کر پاتے. ہمارے تعلیمی اداروں کی کمی ہے, کوالٹی تعلیم اداروں کی کمی ہے, ابو آل ان کو انگیجمنٹ جو کہ ان کی کیریکٹر بلڈنگ کے لیے ضروری ہے. دیکھیے ایک چیز ہوتی ہے تعلیم, آپ گئے کلاس روم میں پڑھا سیکھ لیا, وہ جب کام آئے گا جب آپ کی آل راؤنڈ 360 ڈگری پرسنالٹی بنے, آپ کیریکٹر بلڈنگ ہو, آپ کے پاس رول ماڈلز ہوں. کون لوگ ہیں جو وہ بننا چاہتے ہیں فیوچر میں؟ ایسے لوگ ہوں جو کہ جیسے قائد اعظم تھے, ایک ایسا رول ماڈل ہے جو آج بھی ہم نے تو دیکھا بھی نہیں, ہم نے تو اپنے بڑوں سے سنا ہے قائد اعظم کے بارے میں نا, لیکن وہ ایک ایسا کیریکٹر تھے جو ان کی کہانیاں ہیں, جو سٹوریاں ہیں وہ آنیسٹی پہ, ڈگنیٹی پہ, تو ایسے کیریکٹرز چاہیے سوسائٹی میں تاکہ وہ بچوں کے لیے رول ماڈل ہو سکے. انفارچونیٹلی اس کی بھی کمی ہے. تو میرے جیسے لوگوں کی ذمہ داری ہے کہ ہم قوم اور ملک کو اس طرح کی جنریشن دے سکیں جس طرح کی ضرورت ہے. ابھی اس میں بہت گنجائش ہے. جی ویورز, جی تمہیں خبر ہے تو جتری وڈی کرسی ہوندی ہے اوتریوں گھڑیوں ذمہ واریوں ہوندیوں ہیں. سو سر ایک تو مجھے پتا ہے کہ آپ کے بہت سارے اسائنمنٹس ہیں, اور ابھی بھی ہم لوگ دیکھ رہے تھے کہ آپ کس طریقے سے بھاگم دوڑی والا وہ ماحول تھا. تو خیر آپ نوجوانوں کو کیا پیغام دینا چاہیں گے؟ پہلے تو میں آپ سے بہت شکر گزار ہوں, آپ نے ٹائم دیا, آپ لوگ تشریف لائے. نوجوانوں کے لیے میرے پاس ہمیشہ ایک ہی پیغام ہے کہ محنت کو اپنی عادت بنائیں. اگر دنیا میں کامیابی چاہیے اور آخرت میں کامیابی چاہیے تو بغیر محنت کے حاصل نہیں ہوگی. محنت کو عادت بنا لیں, کامیابی آپ کے پیچھے آئے گی. یہ میرا ذاتی تجربہ بھی ہے, میں نے سینکڑوں لوگوں کو دیکھا بھی ہے, میرا آپ لوگوں کے لیے پیغام بھی ہے.
सर थैंक यू सो मच, आपने ख़ास टाइम दिया, इतने बिज़ी स्केड्यूल में से टाइम निकाला। जी व्यूअर्स, हिते असां वठंदासीं नंढड़ी साही, साईअ खां पोइ अमां जी मुलाक़ात हिकु ॿी बहितरीन शख़्सियत सां कराईंदासीं। ॾिसंदा रहिजो धरती TV। वरी मां सभिनी खे भली कार चवां थी प्रोग्राम टुगेदर वीकेंड में। अमां जी मुलाक़ात सवेर कराईसीं डॉक्टर सरोज हशमत लोधी साहब खां, जेके वाइस चांसलर हुया NED यूनिवर्सिटी कराची जा। ऐं हाणे असां चाहींदासीं त अवां जी मुलाक़ात करायूं हिकु ॿी मानाइती शख़्सियत सां, ऐं उन्हनि जो बि हिकिड़ो डिघो सफ़र यकीनन रहियो आहे, ऐं उन में चैलेंजिस बि हूंदा, घणो कुझु हूंदो। सो मां चाहींदसि कुझु उन्हनि जी जेका जर्नी आहे उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, ऐं नौजवाननि जे हवाले सां बि असां एजुकेशन ते ख़ासि तौर ते ॻाल्हि ॿोल कयूं। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि प्रो वाइस चांसलर NED यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद तुफ़ैल जोखियो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र, अल्हम्दुलिल्लाह। सर थैंक यू सो मच। सभ खां पहिरियों त मां पंहिंजो ख़ासि वक़्तु असांखे ॾिनो आहे, छो त मां सम्झी सघां थी त अवां जी जेके ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि तमामु घणियूं हूंदियूं आहिनि, ऐं उन मां कलाक बि कढणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो वॾा वॾा मुंहिंजा सर, सभ खां पहिरियों त पंहिंजे मुतालिक़ ॿुधायो अवां जी जर्नी कीअं रही? बिल्कुलु, बट बिफोर दैट थैंक यू वेरी मच, तव्हां आया हिते असां इंटरव्यू कंडक्ट करणु NED यूनिवर्सिटी में। एक्चुअली मुंहिंजो ताल्लुक़ु आहे कराची जी मलीर जे इलाइक़े मां। यू मे कॉल त असां असुल कराचाइट्स आहियूं, माशाअल्लाह। जोखियो फैमिली। ऐं मुंहिंजी जेका प्राइमरी स्कूलिंग सेकेंडरी स्कूलिंग उतां ई ॻोठाण थी आहे, त असीं बि पीरे स्कूल जा पैदावार आहियूं। ज़बरदस्त। ऐं उतां जी मेमनगोट कॉलेज मां एजुकेशन इंटरमीडिएट कई। उन खां पोइ मां NED यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां। NED यूनिवर्सिटी में डिग्री करण खां पोइ मां हली वियुसि UK में। उतां मूं जेको सो मास्टर्स कई पहिरीं मैन्युफैक्चरिंग सिस्टम्स में, ऐं उतां ई वरी मूं PhD कई। PhD करण खां पोइ मां वरी आयुसि हिते पाकिस्तान में, ऐं मूं फर्स्टली ट्राई कई मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ में जॉब करण लाइ, बट इवेंचुअली आई एंडेड अप विद NED यूनिवर्सिटी। त हिते NED यूनिवर्सिटी में अची करे मां जॉइन कई एज़ एन एसोसिएट प्रोफेसर बैक इन February 2000। हुन खां पोइ मां हिते रहियो आहियां, पहिरीं एसोसिएट प्रोफेसर, पोइ डिपार्टमेंट्स जो चेयर रहियोसि, पोइ डीन फैकल्टी रहियोसि, एंड इवेंचुअली 2017 में मां प्रो वाइस चांसलर जे पोजीशन ते मुंहिंजी अपॉइंटमेंट थी, एंड सिंस देन मां एसोसिएट प्रो वाइस मतलब NED यूनिवर्सिटी सां मां जेको डिघो सफ़र रहियो। जी हा, बिल्कुलु ज़बरदस्त। सर हर दौर जा पंहिंजा चैलेंजिस हूंदा आहिनि, अवां वारे दौर में बि यकीनन हूंदा, असां वारे दौर में बि हुया। हाणे जेके नौजवान आहिनि उन्हनि खे अवां छा था भायो त उन्हनि जे लाइ कहिड़ा चैलेंजिस आहिनि हिन वक़्त में? ॾिसो, ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त स्टूडेंट जे पर्सपेक्टिव में त उहो किथे स्टैंड कनि था। असांजे दौर में छाकाणि त सहूलियतूं घटि हुयूं त असीं स्ट्रगल तमामु घणो कंदा हुआसीं। उन स्ट्रगल जे करे असांजी जेका हिकु बिल्डिंग, कैरेक्टर बिल्डिंग या जेका बि चइजे थींदी। हाणे ॿारनि खे सभु शयूं रेडीमेड मिलनि थियूं। टू एन एक्सटेंट आहे असांजे दौर में असीं पढ़ंदा हुआसीं त पेरेंट्स खे ख़बर ई कोन हुई कहिड़े सेमेस्टर में पढ़े पियो, छा रिज़ल्ट, असीं पाण कंदा हुआसीं। हाणे त इहो त ॿार फ्रॉम द फर्स्ट डे एडमिशन जे टाइम खां वठी ग्रेजुएशन ताईं पेरेंट्स इन कॉन्टेक्ट हूंदा आहिनि, त ॿारनि खे उहा इंडिपेंडेंस जेके चइजे न उहा कान्हे का। ॿार डिपेंडेंट आहिनि पेरेंट्स ते, ॿियनि फैमिली मेंबर्स ते, तंहिंजे करे ॿारनि जी उहा ग्रूमिंग न पई थिए। सॉरी टू से, पढ़ाई जे लिहाज़ सां दे आर वेरी गुड, दे आर वेरी शार्प, पर इहा जेका एक्सटर्नल जेका ग्रूमिंग थींदी आहे उनजी लैकनेस आहे, जंहिंखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे। अदरवाइज़ जंहिं नमूने सां फैसिलिटीज़ ॿारनि खे मिलनि था पिया, लेवल ऑफ एजुकेशन आहे, लेवल ऑफ टेक्नोलॉजी आहे, त ॿार आउं सम्झो त असांजे दौर खां फार बेटर आहिनि इन टर्म्स ऑफ नॉलेज, इन टर्म्स ऑफ क्रिटिकल थिंकिंग, बाक़ी लिहाज़ सां तमामु घणो बहितर आहे। सर केतिरा ई तालीम याफ़्ता माण्हू मूं ॾिठा आहिनि जिन में मैनर्स कोन हूंदा आहिनि, एथिक्स जो ख़्यालु कोन रखंदा आहिनि, त हिननि नौजवाननि में मां छा था ॾिसो त हिननि जे अंदरि उहा इंसान जी रिस्पेक्ट करण जी जेका क्वालिटी हुजे या हुजणु खपे हिकु इंसान जे अंदरि, उहा आहे? इट्स सो अनफॉर्चुनेट। तव्हां ॾिसो, बिल्कुलु तव्हां सही था चओ, तव्हां पढ़ियल लिखियल माण्हुनि खे ऑब्ज़र्व कयो ऑन द रोड्स, जंहिं नमूने उहो बिहेव कनि था, उहो अगेंस्ट अपढ़ियल लिखियल माण्हुनि जो उहो कोन हूंदो आहे।
त अनफॉर्चुनेटली असां ओवरऑल एज अ सोसाइटी एथिक्स ते एतिरो तवजो कोन ॾिनो ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में थोरो नाइंसाफ़ी थींदो त माण्हू एक्सपेक्ट कनि था यूनिवर्सिटी में 4 सालनि में ॾींहं में 2 कलाक 3 कलाक 4 कलाक या 5 कलाक ॿार हूंदा आहिनि, हफ़्ते में 5 ॾींहं, ऐं कैरेक्टर बिल्डिंग हिते थींदी. कैरेक्टर बिल्डिंग वुड स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. स्कूल लेवल ते जेके कैरेक्टर बिल्डिंग आहे, कॉलेज लेवल ते आहे, उहो कंटिन्यू रही सघंदो. जेकॾहिं हुतां ई कैरेक्टर बिल्डिंग न थी आहे ऐं हिते 4 साल में एक्सपेक्ट करीन त मुंहिंजे ख़्याल इट वुड बी अनफेयर. हैविंग सेड दैट, असां कोशिशि कयूं था मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में ॿारनि खे इंगेज कयूं था, त उते कोशिशि कयूं था उन्हनि खे कैरेक्टर बिल्डिंग, एथिक्स इम्पॉर्टेंटली, इहे शयूं अचनि. कामयाबी थींदी बि आहे, कामयाबी नथी बि थिए, कुझु थींदी आहे, पर असां पंहिंजे नमूने हिन कोशिशि कयूं था त जेतिरे क़दुरु असीं करे सघूं असीं कंदा आहियूं. माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि. छो त मां सम्झां थी जे भले इंसानु केतिरो बि कामयाबु थी वञे, पर जेकॾहिं उनखे इहा ख़बर न आहे त इंसान जी रिस्पेक्ट कीअं करणी आहे, त मां सम्झां थी उन तालीम जो कोई फ़ाइदो कोन्हे. सो इहा इलाही इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त इंसान खे ट्रीट कीअं थो करे. बिल्कुलु सही. ऐं यकीनन हीअ जेका जनरेशन आहे उन में मां ॾिसां थी त मतिलबु सुठियूं आदतूं बि आहिनि, ईअं न आहे त न आहिनि, पर उणायूं बि तमामु घणियूं आहिनि. ऐं स्पेशली जॾहिं प्राइवेट स्कूल्स मां हिकिड़ो ॿारु निकिरी करे कंहिं यूनिवर्सिटी में वञे थो या छा, त हुनजो बिहेवियर बिल्कुलु चेंज आहे. बिल्कुलु सही, बिल्कुलु सही. हिन यूनिवर्सिटी में ॿारनि खे छा इंडस्ट्रीज़ सां लिंक कयो वेंदो आहे? असां वटि हिकिड़ी शइ जेका आहे उहा इंटर्नशिप आहे. ओके, इंटर्नशिप इज़ मैंडेटरी तमामु स्टूडेंट जे लाइ. ओके. त उहे 3rd ईयर में 6 हफ़्तनि 6 to 8 वीक्स उहो कंहिं इंडस्ट्री सां अटैच थींदा आहिनि ऐं हुते वञी करे जेका शइ उहो सिखंदा आहिनि इंडस्ट्री में, त उनखे ख़बर पए त इंडस्ट्री में थिए छा थो. इन इंटर्नशिप प्रोसेस खे असां थोरी मॉडिफाई बि कईसीं. ओके. उहा ईअं त पहिरीं त थींदो, बल्कि अञा बि आहे त स्टूडेंट्स वेंदा आहिनि 6 to 8 वीक्स इंटर्नशिप करे ईंदा आहिनि, ट्रेनिंग वठी ईंदा आहिनि. हाणे असां हिनखे ईअं मॉडिफाई कयोसीं त केरु सिलेक्टेड स्टूडेंट हुजनि, उहो फ्रॉम द फर्स्ट ईयर एवरी ईयर हिकु पर्टिकुलर इंडस्ट्री में वञनि. त 4 साल ताईं हिकिड़ी इंडस्ट्री में वेंदा त इंडस्ट्री जे नॉर्म्स खे बि सिखंदा, शॉप फ्लोर में छा पियो थियो उहो सिखंदा. त एट द एंड ऑफ द डे जॾहिं उहो ग्रेजुएशन कंदा त दे वुड बी फुली हैविंग नॉलेज त इंडस्ट्री में कमु कीअं थो थिए. बजाए 6 हफ़्तनि जे पूरे 4 साल वेंदा त उन्हनि जी जेका नॉलेज लेवल आहे उहो ज़्यादा हूंदी आहे इंडस्ट्री जे हवाले सां. इहा मॉडिफाइड इंटर्नशिप असां कयूं. बिल्कुलु. सवेर मुंहिंजी लोधी साहिब सां ॻाल्हि ॿोल थिए पई ऐं उन्हनि सां, छो त इलाही घणा असाइनमेंट्स उन्हनि जा हुया, इन करे घणो वक़्तु उन्हनि सां न ॻाल्हाए सघियासीं असां. सो अव्हां खां मां उहे सुवाल करणु चाहींदमि जेके उन्हनि खां मां न करे सघी आहियां. सो मां इहो ॼाणणु पई चाहियां त पाकिस्तान जे अंदरि, छो त इंडस्ट्रीज़ ऐं मार्केट हाणे मां सम्झां थी त इलाही घटि आहे, जॾहिं त असांजी यूथ जेका आहे उहा तमामु घणी आहे. पोइ इन शइ खे बैलेंस कीअं करे सघिजे थो, या NED जहिड़ी यूनिवर्सिटीज़ इन शइ खे कीअं मैनेज कनि थियूं त माना उन्हनि जा नौजवान किथे कंहिं रोज़गार सां लॻनि? सो इन मामले में तव्हांजी जेका ॻाल्हि आहे उहा बिल्कुलु सही आहे. त जेकॾहिं तव्हां जॉब अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड न कंदा त इहे जेके तालीम याफ़्ता ॿार आहिनि न ग़लति रस्तनि ते हलिया वेंदा. बिल्कुलु हक़ीक़त आहे. छोकी NED यूनिवर्सिटी 100 साल खां ज़्यादा अर्से जी यूनिवर्सिटी ऐं इंस्टीट्यूशन जी तारीख़ आहे, त असांजे ॿारनि खे घणो करे तो मसइलो कोन थींदो आहे जॉब उन में हासिल करण में. हिननि खे जॉब घणे करे मिली वेंदी आहे ऐं थींदा आहिनि. पर जनरली इहो आहे त जॉब अपॉर्चुनिटीज़ घटि थींदा पिया वञनि ऐं इट्स नॉट स्टॉपिंग. रोज़ ब रोज़ अञा तब्दीली अचे थी पई ऐं कंडीशन्स वर्स्ट थींदा पिया वञनि. त मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट खे इन तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो. जेके इंडस्ट्रीज़ कराची मां या वॾनि शहरनि में निकिरंदा पिया वञनि, ॿियनि शहरनि में या आउट ऑफ कंट्री वञनि था पिया, उन्हनि जे करे उन्हनि जे लाइ कुझु न कुझु करिणो पवंदो त जीअं जॉब अपॉर्चुनिटीज़ मज़ीद क्रिएट थियनि. ऐं इन खां अलावा त असांजे ॿारनि खे जेको सो कुझु जॉब्स मिलनि, तंहिंजे करे उहो जेको सो इकोनॉमी में कंट्रीब्यूट करनि. इन में पाकिस्तान जी काउंसिल तमामु घणा कमु स्टार्ट कयनि, प्रोजेक्ट स्टार्ट कयनि. इन में मेन जेका शइ आहे जेका असां बि कयूं था उहा इहा त ॿार जॉब सीकर जे बजाए जॉब प्रोवाइडर थी वञे, यानी कि बिज़नेस. एग्ज़ैक्टली, पंहिंजो एंटरप्रेन्योर थियनि, पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करीनि. असांजे NED यूनिवर्सिटी में नेशनल इंक्यूबेशन सेंटर आहे. ओके. अहिड़े नमूने ॿिया एक्टिविटीज़ आहिनि जंहिंमें असां ॿारनि खे इन नमूने तयारु कयूं त उहे पंहिंजो को सेटअप लॻाइनि, पंहिंजो स्टार्ट करीनि बिज़नेस.
त जीअं बाय द एंड ऑफ द डे उहे मज़ीद पंहिंजनि फेलो इंजीनियर्स खे पाण सां गॾु करे को बिज़नेस स्टार्ट करे. त इन में असांजी तमामु घणी कामयाबी थी आहे. But I think that's one of the solution to engage the youngsters or the graduates of the institution. Right. So, government जो छा रवैयो आहे? गवर्नमेंट कुझु इन पासे ॾे संजीदा आहे, छो त जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क जी इकनॉमिकल कंडीशन ॾिसूं था त डे बाय डे असां हेठि लहंदा पिया वञूं. असल में हिते मां सम्झां थो कि बैलेंस अप्रोच खपे. बिल्कुलु. गवर्नमेंट जी तव्हां ॻाल्हि कयो त तव्हां ॾिसो था इंडस्ट्रीज़ हलिया पिया वञनि. सॉरी टू से जेकॾहिं इंडस्ट्रीज़ हलिया वेंदा जॉब हलिया वेंदा. राइट. इन पैरेलल गवर्नमेंट इहा शइ करे थी पई त ही जेके मां तव्हांखे चयो न त सेल्फ एम्प्लॉयमेंट, इंक्यूबेशन सेंटर, इन एंटरप्रेन्योरशिप, इन ते त फोकस आहे, नो डाउट अबाउट इट. इन में ॿारनि खे ट्रेनिंग ॾियनि था पिया, तव्हां पंहिंजो बिज़नेस स्टार्ट कयो, इन एरिया खे फोकस कनि था पिया. पर इन पैरेलल उहो बि जेको आहे त इंडस्ट्री खे त सपोर्ट कयो त द जॉब वुड बी क्रिएटेड. उन में थोरी ऐं सम्झो त कोताही आहे. त ॿिन्ही खे पैरेलल तव्हांखे खणणो पवंदो, तॾहिं तव्हां हीउ जेको बेरोज़गारी जे मसइले खे हल कंदा. सही. ऐं न सिर्फ़ु बेरोज़गारी बल्कि पंहिंजी जेका मुल्क जी इकनॉमी जी कंडीशन आहे उनखे बि बहितर बणाए सघो था. छो त हाणे असांजो सिक्को वीचारो जेको आहे न उहो ॿार खे ॾियो त ॿार बि कोन थो वठे. सो बहरहाल अलाह वॾो आहे ऐं उमेदु आहे त यकीनन इन फ्यूचर कुझु बहितर थींदो. बहरहाल व्यूवर्स, वक़्तु आहे हिते साही जो. मिलूं था साही खां पोइ. जी व्यूवर्स, सो असां सां गॾु मौजूदु आहे प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद तुफ़ैल जोखिर साहिबु जिन सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई. ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं ऑपॉर्चुनिटीज़ जे हवाले सां त असांजी ॻाल्हि ॿोल थी वई, पर मां सम्झां थी त अञा घणियूं शयूं आहिनि जिन ते कचहरी करे सघिजे थी. सर, स्कॉलरशिप्स नौजवाननि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि. सो छा NED यूनिवर्सिटी बि स्कॉलरशिप ॾिए थी नौजवाननि खे? जी बिल्कुलु. असां वटि हिकु रोबस्ट सिस्टम आहे. इन वे त असां इन मामले में तमामु लकी आहियूं. त असांजा जेके अलमनाइज़ आहिनि उहे माना 100 साल खां मथे यूनिवर्सिटी जी थी वञनि, त जेके अलमनाइ में सुठे पोज़ीशन ते आहिनि उहे असांखे सपोर्ट कनि था फॉर द स्कॉलरशिप पर्पज़. लास्ट ईयर फाइनेंशियल ईयर में असां तक़रीबन 3.25 करोड़ रुपयनि जो स्कॉलरशिप ॾिनोसीं ॿारनि खे. त असांजी इहा गारंटी आहे त जेकॾहिं को मेरिट ते एडमिशन जंहिंजो थी वञे त पैसनि जे करे उहो डिसकंटिन्यू कोन कंदो एजुकेशन, छाकाणि त असीं पूरो असिस्टेंस प्रोवाइड कंदा आहियूं ॿारनि खे. त असां तक़रीबन 30% जेके स्टूडेंट्स आहिनि जेके अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि खे स्कॉलरशिप ॾींदा आहियूं. एंड मेन रीज़न हायर एजुकेशन कमीशन, सिंध हायर एजुकेशन कमीशन ऐं जेके असांजा अलमनाइज़ आहिनि ऐं जेके बाक़ी फिलैंथ्रोपिस्ट आहिनि उहे असांखे सपोर्ट कंदा आहिनि. त इन वॉल्यूम में असां स्कॉलरशिप ॾींदा आहियूं. हिन साल असां ॿी हिकिड़ी स्कीम शुरू कईसीं जंहिंमें असां 100% ॿारनि खे स्कॉलरशिप ॾींदा आहियूं, बट दैट इज़ मेरिट बेस्ड. माना इहा थी त जेको हाईएस्ट ग्रेड जो हूंदो आहे उनखे तक़रीबन 100% सेमेस्टर फीस माफ़ आहे. और अहिड़े नमूने सर्टन परसेंटेज मेरिट आणूं त 80%, 70%, 50% असां जेको सो वे ऑफ कंदा आहियूं सेमेस्टर फीस. त इहो बि असां वटि पॉलिसी आहे. पर जेका अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि खे असीं 100% स्कॉलरशिप ॾींदा आहियूं. ज़बरदस्त. न त सर अॻियों सुवाल मुंहिंजो इहो हुजे हा त घणे भाङे फीस मतिलबु अफोर्ड न करण जे करे केतिरा ई नौजवान पंहिंजूं डिग्रियूं अध में छॾे ॾींदा आहिनि. केतिरा ई नौजवान अफोर्ड न करण जे करे हू पंहिंजो तालीमी सफ़र ख़तमु करे छॾींदा आहिनि. हिन में मां हिकिड़ी शइ ऐड कयां. ज़रूरु सर. अॼुकल्ह असां एडमिशन प्रोसेस तक़रीबन पुॼाणी ते पहुची आहिनि, पर असां ॾिसंदा आहियूं अहिड़ा ॿार असां वटि ईंदा आहिनि जंहिंजी जेका परसेंटेज आहे आई वुड से 80+ आहे. ऐं जॾहिं असां वटि ईंदा आहिनि त रोअण शुरू करे ॾींदा त उन्हनि पैसा कोन्हनि खे, उन्हनि जे पेरेंट्स वटि पैसा कोन्हनि खे फीस ॾियण जे लाइ. त अलाह शुक्र असां वटि अरेंजमेंट आहे. अलमनाइज़ असां वटि वेठा आहिनि, उहे चवनि था त अहिड़ा ॿार अचनि तव्हां एडमिशन ॾेई छॾियो, ॿिए ॾींहुं असां खां चेक वठी छॾियो. सही. त वी आर लकी त अलाह ताला शुक्र आहे त असां अरिड़हं ॿारनि खे बि एंटरटेन कंदा आहियूं. त उन्हनि जे पैसा न आहिनि, नो प्रॉब्लम, तव्हां मेरिट ते अचो, दैट्स आवर गारंटी. त असां जेको तव्हांखे एडमिशन ॾींदासीं ऐं तव्हांखे पढ़ाईंदासीं. राइट. इहा फंडिंग इन जो बंदोबस्तु किथां थींदो आहे, कीअं? हिकिड़ो जो असांजो जेको बाक़ाइदा कंट्रोल स्टूडेंट अफेयर्स ऑफिस आहे उहो कोऑर्डिनेट कंदो. त असां जेके पहिरें जेके ग्रेजुएट हितां थी चुका आहिनि
जेके अलमनाइज़ असांजा थी चुका आहिनि हितां उहे पैसा असांखे ॾींदा आहिनि. ओके. उन्हनि जो असां ते ट्रस्ट आहे उहे पैसा ॾींदा आहिनि. ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि वॾा वॾा नाले वारा उहे बि असांखे पैसा ॾींदा आहिनि त भई हे पैसा तव्हां रखो स्कॉलरशिप जे हेड में. ऐं थर्डली हायर एजुकेशन कमीशन जा बि स्कॉलरशिप थींदा आहिनि उहे बि असांखे ॾींदा आहिनि. त इहो ऑल तमामु मिलाए करे असां जेको सो स्कॉलरशिप अरेंज कंदा आहियूं. ज़बरदस्त. अॼु सर हिकु ॿ मूं क्लासरूम्स ॾिठा जेके कंहिं डोनेट कया. जी इहो सिस्टम बि आहे या उहो ई इन मतिलबु इन मुतालिक़ बि मां तफ़सील सां ॼाणणु चाहियां. इन में यदि मां तव्हांखे ॿुधायां त आई थिंक वी आर प्रॉब्ली द ओनली यूनिवर्सिटी इन द कंट्री त जंहिं इहो कमु स्टार्ट कयो ऐं जंहिं लेवल ते असां स्टार्ट कयोसीं. असांजा जेके ग्रेजुएट थी चुका आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पोज़ीशन्स ते आहिनि विद इन कंट्री एंड स्पेशली इन अमेरिका कैनेडा एंड यूरोप उन्हनि असांखे फंडिंग कई आहे. स्कॉलरशिप अलहदा आहे. इन इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बि असांखे फंडिंग कई आहे. त तव्हां ॾिठो हूंदो त हर क्लास में उन अमरा जो नालो बि लिखियो हूंदो त कंहिं जेको सो उनजी फंडिंग कई आहे. हा बिल्कुलु. मूं उहो जॾहिं पढ़ियो तॾहिं इहो सुवाल मुंहिंजे ज़हन में उभरियो. कोशिशि कई थी जेको सरकारी कल्चर आहे उनखे चेंज कयूं त लॻे न को पीलो स्कूल आहे सरकारी स्कूल आहे सरकारी यूनिवर्सिटी आहे. त असां आर्किटेक्ट्स खे हायर कयोसीं ऐं हुतां फंडिंग असांखे मिली. सभु असां पूरो जेको सो सिस्टम चेंज कयोसीं. स्मार्ट क्लासरूम्स असां इस्टेब्लिश कया आहिनि. न सिर्फ़ु हिते पर असांजो जेका कैंपस आहे मिठी थरपारकर में उते बि स्मार्ट क्लासरूम आहे जो को सोचे बि कोन थो सघे. उते बि चेंजिस असां आंदासीं मेनली बिकॉज आप जेके असांजा ग्रेजुएट्स था निकिरी चुका आहिनि उन्हनि जे सपोर्ट सां असां वर्किंग कईसीं ड्यूरिंग लास्ट 8 or 9 years. जेका टोटल असांखे फंडिंग मिली आहे ओनली फ्रॉम दीस ग्रेजुएट्स अंडर स्कॉलरशिप एंड इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट 1 अरब खां अराउंड 1 अरब लिटिल बिट लेसर देन 1 अरब रुपया असांखे उन्हनि डोनेशन ॾिनी आहे. ठीकु. सर मां मिठी जी ॻाल्हि कई. मिठीअ में मां चयो त NED जी ब्रांच चई सघिजे थो हुनखे. कॉन्स्टिट्यूट कॉलेज आहे. ओके ठीकु. उते त मूं ॾिठो आहे त जेका बुनियादी तालीम आहे प्राइमरी उहा बि मुश्किल आहे. पोइ उते कीअं कॉलेज वरी यूनिवर्सिटी मतिलबु न उते आहे तव्हां सही त पर उते कॉलेजिस आहिनि. अच्छा. एंड स्कूल्स बि आहिनि कॉलेजिस आहिनि. ऐं जेका इंट्रस्टिंग पॉइंट आहे उहो इहा की हुतां जा ॿार माशाल्लाह तमामु शार्प हूंदा आहिनि. ॻाल्हि उहा ई त उन्हनि खे अपॉर्चुनिटी कोन हूंदी पास्ट में. और इन पूरे थरपारकर या सराउंडिंग रीजन में कोई यूनिवर्सिटी कोन. हिन पासे जामशोरे में तव्हां वञो यूनिवर्सिटी वरी अॻिते वञो सकरंड या पंहिंजो नवाबशाह इन पासे पर हुन पट्टी में का यूनिवर्सिटी या कॉलेज कोन हूंदी. त असांजे वाइस चांसलर जी ख़्वाहिश हुई शुरू खां त असां उते को कैंपस खोलियूं या को कॉन्स्टिट्यूएंट कॉलेज खोलियूं. त सिंध सरकार खे असां रिक्वेस्ट कई. सिंध सरकार अप्रूव कयो. असांखे बजट एलोकेट कयूं. त फ़िलहालु असांजे जिते कॉन्स्टिट्यूएंट कॉलेज आहे उहो सिंध गवर्नमेंट जे 2 बिल्डिंग्स आहिनि. हिकिड़ो कल्चर डिपार्टमेंट जो ऐं हिकिड़ो स्टेप्टा जो उहा आहे बिल्डिंग आहे. उते असां पंहिंजे स्टार्ट कयोसीं क्लासिस. पर इन द मीन वाइल असांजी पंहिंजी कैंपस ठहे थी पई 300+ एकड़ ज़मीन ते. उहा कंस्ट्रक्शन हले थी पई. मुंहिंजे ख़्याल में 2025 जी मिड ताईं तयारु थी वेंदी इंशाअल्लाह. पोइ असीं शिफ्ट थींदासीं. पर टेम्पररी असीं हिते ॿारनि खे पढ़ायूं पिया. हुते जेका सरप्राइज़िंग शइ आहे उहे जेके ॿार पढ़नि था 40% हुते छोकिरियूं आहिनि. ग्रेट. थर जी ॻाल्हि था कयो. जी बिल्कुलु 40% छोकिरियूं आहिनि. यकीन बि हिते लाइक ग्रेट न्यूज़ आहे. ऐं मूंखे ॿुधी ख़ुशी पई थिए छो त मां सम्झां थी त इन में असां मीडिया वारनि जी बि घणी कोताही आहे. त असां उहे ॿुधियूं ॿुधायूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त बाबा ॾुकर आहे हे कोन्हे हो कोन्हे फैसिलिटीज़ कोन्हनि नियाणियुनि जी तालीम कोन्हे. माना सफ़ा ईअं लॻंदो आहे ॼण असां टीवी ते वेही करे बयानु कंदा आहियूं ॼण मिठी थरपारकर हिकिड़ो झंग आहे. है न. पर अॼु मां जेका ॻाल्हि ॿुधाई आहे उहा ॿुधी करे मां हैरान आहियां त इहो सभु कुझु बि आहे. तव्हां जेकॾहिं मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त कॾहिं तव्हांखे मौक़ो मिले त असां कैंपस खे विज़िट कयो. तव्हां ॾिसो थरपारकर खे मिठी खे ॾिसो त कहिड़े क़िस्म जा डेवलपमेंट उते थिया आहिनि. ऐं ॿार माशाल्लाह पढ़नि था पिया. ज़बरदस्त क़िस्म जो डिग्री उते घर वेठे NED जी डिग्री अर्न कनि था पिया. तमामु घणी. सर हाणे त वञिणो पवंदो. बिल्कुलु छो त यू बी आवर गेस्ट जॾहिं तव्हां प्लान थिए त. बिल्कुलु सर. छो त ज़रूरी आहे त असांजा जेके रिमोट एरियाज़ आहिनि उन्हनि खे बि असां हाईलाइट कयूं. असां हमेशह शहरनि जी एजुकेशन ते ॻाल्हाईंदा आहियूं पर लाज़िम आहे जेके असांजा ॻोठ आहिनि
उन्हनि जे तालीम ते ॻाल्हाइणु मां सम्झां थी अञा वधीक ज़रूरी आहे, छो त शहरनि में अवेयरनेस आहे, लैपटॉप हथ में आहे, मोबाइल आहे, माण्हू सर्च करे थो वठे, हा, पर जेका ॻोठनि जी जेका लाइफ आहे या ॻोठ जो जेको नौजवान आहे उन जे लाइ इहो तमामु घणो मुश्किल आहे त हू उन तरीक़े सां शयुनि खे अॻिते खणी हली सघे। सो वधीक मां इहो ॼाणणु चाहींदमि त हितां जे नौजवाननि जो अवां फ्यूचर कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त फॉर एग्ज़ाम्पल असां ND यूनिवर्सिटी में तक़रीबन साल में 2500 ॿार निकिरनि था अंडर ग्रेजुएट ऐं मास्टर्स, छाकाणि त जेका पहिरीं असां डिस्कस कईसीं त जॉब अपॉर्चुनिटीज़ आहे, प्रॉब्लम आहे, पर असां कई ॿार जेको सो पंहिंजे बिज़नेस स्टार्ट कनि पिया, फ्री लांसर थियनि था पिया, कंप्यूटर प्रोग्रामिंग वग़ैरह घर वेठे कनि था, अमेरिका वग़ैरह मुख़्तलिफ़ जॻहनि ते एक्सपोर्ट कनि था पंहिंजी नॉलेज खे, ऐं कई ॿार ॿाहिरि मुल्क में हले था वञनि मास्टर्स करण लाइ ऐं जॉब अपॉर्चुनिटीज़ बि उन्हनि खे मिलनि था पिया। तो इट्स ए कम्बिनेशन, त हिते बि जॉब कनि था पिया, सेल्फ एम्प्लॉयड बि आहिनि ऐं ॿाहिरि बि वञनि था, त अपॉर्चुनिटीज़ आहिनि पर दे वुड नॉट बी फॉर लॉन्ग। जेसि ताईं तव्हां इंडस्ट्रियल रिवोल्यूशन न आंदो, गवर्नमेंट सपोर्ट न करे, त इवेंचुअली असांखे अॻिते हली प्रॉब्लम थी वेंदा। सर अॻिते हली छा मां सम्झां थी हिन महिल ई प्रॉब्लम्स आहिनि, छो त लाज़िम आहे 60% ग़ालिबन जे करे मां ग़लति न आहियां त 60% असांजी यूथ आहे, ऐं लाज़िम आहे इहे जेके नौजवान आहिनि उहे किथे न किथे डिग्री हासिल कंदा हूंदा, किथे न किथे पढ़ंदा हूंदा, त उन 60% जे लाइ लाज़िम आहे असांखे हिकिड़ो वॾो मार्केट खपे जिते असां उन्हनि खे एडजस्ट करे सघूं ऐं मुल्क जी जेका इकनॉमी आहे उनखे बि असां बहितर करे सघूं था। पर मूंखे सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त उहे कहिड़ा ज़रिया आहिनि जेके इन्हनि सभिनी शयुनि ते बंदिशूं वेठा आहिनि ऐं नौजवाननि खे उन तरीक़े सां खुली करे मैदान में खेॾणु नथा ॾियनि। हिन में मां हिकिड़ी शइ ऐड कयां? ज़रूरु सर। त तव्हां ॾिसो जेके ॿार इंटर करे ईंदा आहिनि, इट्स ए ह्यूज नंबर, ऐं तमामु ॿार उन्हनि खे मतिलबु यूनिवर्सिटीज़ में गुंजाइश कान्हे, तमामु यूनिवर्सिटीज़ प्राइवेट ऐं पब्लिक तव्हां मिलाए करे एतिरी गुंजाइश कान्हे त सभिनी ॿारनि खे अकोमोडेट करे। बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में रफ अंदाज़ो 20 to 30% जेके इंटरमीडिएट करे ईंदा आहिनि उहे यूनिवर्सिटीज़ में हली वेंदा आहिनि, बाक़ियुनि खे को गुंजाइश कोन्हे, अॻिते सीटी कोन्हनि खे, अवेलेबिलिटी कोन्हे के, गुंजाइश कान्हे। ऐं हे 30% मां बि जेके ग्रेजुएशन करे निकिरंदा आहिनि उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल में 50% या 40% खे जॉब अपॉर्चुनिटी मिली वेंदो। बिल्कुलु मतिलबु टिल्टेड सिचुएशन आहे, त फ्रॉम द बिगिनिंग इनखे रिज़ॉल्व करण जी ज़रूरत आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हां सम्झी सघो था त पाकिस्तान इज़ अ कंट्री जंहिंमें जेको नौजवान जी जेका पॉपुलेशन ज़्यादा आहे, चाइना जेके डेवलपमेंट कई नौजवाननि खे फोकस करे, उन्हनि खे टेक्निकल नॉलेज ॾेई करे किथां खां किथे पहुची वियो। पाकिस्तान जेकॾहिं इनकैश न करे इन्हनि नौजवाननि खे त इहे ग़लति डायरेक्शन में हलिया वेंदा। त ज़रूरी आहे त इन नौजवान खे जेको आहे न पॉपुलेशन, हायर पॉपुलेशन, इनखे फोकस करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु अवां सही चयो। ऐं चाइना में जेसि ताईं मुंहिंजो ज़हन कमु करे थो त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वॾो हादसो थियो हुयो ऐं उनखां पोइ दुनिया जो इहो मञणु हुयो त चाइना शायदि ई उभरी सघे। जी बिल्कुलु। पर उनखां पोइ चाइना हिन महिल मां ॾिसो टॉप कंट्रीज़ में अचे थी, टेक्नोलॉजी जे हवाले सां, डिफरेंट हवालनि सां, त मां सम्झां थी उहे क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि जिथे मिली करे कलेक्टिवली कमु कजे। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। ऐं सेकेंडली पंहिंजे इंट्रस्ट खे माण्हू पुठियां रखे ऐं नेशनल इंट्रस्ट, नेशन हुबुल वतनी पहिरीं अॻिते हुजे, त मुंहिंजे ख़्याल में असां वटि अलाह जो शुक्र आहे रिसोर्सिस आहिनि, नेशनल रिसोर्सिस आहिनि, जनरल रिसोर्सिस आहिनि, महिनती माण्हू आहिनि, पर जेकॾहिं असां उन्हनि खे पैट्रनाइज कयूं, सरपरस्ती कयूं, उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ ॾियूं ऐं गवर्नमेंट सही नमूने अॻिते अची करे उनखे सपोर्ट करे तो आई एम श्योर त असीं बि उन नमूने तरक़ी करे सघूं था। असां में पोटेंशियल आहे। सही सर, पोटेंशियल बि आहे ऐं असां वटि वसाइल बि तमामु घणा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान उन्हनि ख़ुशनसीब मुल्कनि में आहे जिते 4 मौसम असांखे मिलनि ऐं असां वटि मादनियात आहे, असां वटि हिकिड़ो ज़रई मुल्क, हाणे त ख़ैर उहो उन लिस्ट मां असां तक़रीबन निकिरंदा पिया वञूं छो त ज़रात वारे पासे जे असांजे नौजवाननि जो या कंहिंजो ध्यानु ई कोन आहे। हालांकि ज़रई मुल्क असांजो रहियो आहे ऐं उन में लाज़िम आहे त कॉटन जो जेको फ़सुलु आहे, कपह जो, उहो बि माज़ी में इलाही घणो असां ॾिठो त नंढपण में त माना एकड़नि जा एकड़ ईअं फुटियूं हूंदियूं हुयूं, पर हाणे असां ॾिसूं था त उहे इलाइक़ा वीरान थी विया आहिनि। यानी कि हाणे कपह जी जेका पैदावार आहे उहा
घटि थी वई आहे त लाज़िम आहे जॾहिं पैदावार घटि थी आहे त पोइ उन जो असरु इंडस्ट्री ते बि पए थो, उन जो असरु जेको आहे उहो नौजवाननि ते बि पए थो, छो त अपॉर्चुनिटी ख़तम थी थी वञे, हर शइ माना कड़ियूं जुड़लूं आहिनि। बिल्कुलु इहो ई मसइलो थिए थो। सही। ऐं तव्हां ॻाल्हि कई असांजी कंट्री जी, मुल्क जी, तव्हां बिल्कुलु सही त 4 मौसम त आहिनि, पर असांजी जेका लोकेशन आहे उहा अहिड़े जाइ ते तव्हां जेको सो ईस्ट वेस्ट साउथ नॉर्थ सभिनी खे टच करे पिया। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजी कंट्री जी जोग्राफिकल जेका आहे साइज़ आहे उहो लॉन्गिट्यूडनल आहे। ऐं एग्रीकल्चर जे हवाले सां मां चवंदुमि, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां अंब खे ॾिसो, सिंध में अंब पैदा थिए थी, उन खां पोइ वरी मौसम थी अॻिते वञी करे पंजाब ताईं एंड थी वेंदो आहे, त थ्रू आउट फॉर अ लॉन्गर टाइम तव्हांखे अंब मिली वेंदो आहे। अहिड़े ॿिया फ्रूट्स आहिनि या वेजिटेबल्स आहिनि तव्हांखे फॉर अ लॉन्गर टाइम मिली वेंदा, छाकाणि त कंट्री जो जेको जेका आहे पैटर्न आहे अहिड़े नमूने जो, त तव्हांखे 4 मौसम बि मिली वेंदा आहिनि, एग्रीकल्चर प्रोड्यूस बि मिली वेंदा आहिनि फॉर अ लॉन्गर पीरियड ऑफ टाइम। सही, पर मसलो उहो ई आहे न त उन में असांजा नौजवान अलाए छो आर था महसूसु कनि त असां इहो कमु कंदासीं त माना असां हारी न बाबा, हेॾो पढ़ण खां पोइ हाणे असां हारी थींदासीं। सो असां जेसि ताईं पंहिंजी शयुनि खे ऑन न कंदासीं तेसि ताईं आई डोंट थिंक सो असां कुझु करे सघूं था। ऑनरशिप वॾी इम्पोर्टेंट हूंदी आहे। सो बहरहाल सर, थैंक यू सो मच। अञा त घणा सवाल हुया, घणियूं ॻाल्हियूं हुयूं, पर छा करे जो वक़्तु वॾो ज़ालिम आहे। आख़िर में हिकु पैगाम ॾियणु चाहींदो जेके नौजवान मूंखे ॾिसनि पिया, पेरेंट्स ॾिसनि पिया, बल्कि हर तबिको मूंखे ॾिसे पियो, कुझु चवणु चाहींदो? एथिक्स खे तव्हां वैल्यू ॾियो, छाकाणि त तव्हां केतिरो पढ़ियल लिखियल आहियो त जेकॾहिं तव्हांजे एथिकल वैल्यूज़ न हूंदियूं त उन पढ़ाई जो को यूज़ कोन्हे को। हिकिड़ो त तव्हां कमिटमेंट तव्हांजी हुजे, तव्हांजी जेका जिते बि का अपॉर्चुनिटी मिले उन ते कमिटमेंट हुजे, ऐं एथिकल वैल्यूज़ खे प्रायोरिटी ॾियो, तॾहिं तव्हां अॻिते वञी तरक़ी कंदो, अदरवाइज़ पढ़ाई जो को फ़ाइदो कोन्हे। बिल्कुलु सर, अगेन थैंक यू सो मच टाइम ॾिनो। ऐं व्यूअर्स, उमेदु आहे त साईं प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद तुफ़ैल जोखियो साहिब जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे अव्हांखे पसंदि बि आयूं हूंदियूं, यकीनन उन्हनि मां अव्हांखे लाभ बि मिलियो हूंदो, कुझु सिखण जे लाइ बि मिलियो हूंदो। हिन यूनिवर्सिटी जे आला उहिदेदारनि सां अव्हांजी मुलाक़ात कराईसीं ऐं उन्हनि खां इलाही घणो कुझु सिखण जे लाइ बि मिलियो, ऐं अव्हां ताईं बि यकीनन इहा जेका ॼाण आहे उहा पहुती हूंदी, ऐं इन ॼाण खे यकीनन अव्हां इस्तेमालु कंदे पंहिंजे ज़िंदगी में के बहितर फ़ैसिला कंदव। छा आहे त मां चाहियां पई त हिन यूनिवर्सिटी जे कुझु वधीक प्रोफेसर सां ॻाल्हाइजे, नौजवाननि सां ॻाल्हाइजे, छो त टुगेदर वी कैन जॾहिं नालो अचे थो त पोइ उन में सभिनी जो हिसो आहे। मां चाहियां थी त सभिनी जी जेका राय आहे, सभिनी जी जेका ॻाल्हि आहे असांखे ॿुधणु खपे। वक़्तु महदूदु आहे, मां चाहींदसि त असां यूनिवर्सिटी जो विज़िट कयूं ऐं हिन सिलसिले खे अॻिते वधायूं, नौजवाननि सां मुंहिंजी मुलाक़ात करायूं। सो मिलूं था थोरी देरि खां पोइ।